केवळ 2 सेकंदामध्ये गुणोत्तर व प्रमाण या घटकावरील कसाही प्रश्न असला तरी तुम्ही सोडू शकता. मी जो करत नाहीये, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला आज मॅजिक बघायला मिळणार आहे. आज सगळ्या टाईप या गुणोत्तर व प्रमाणच्या बघायच्या आहेत आपल्याला. आणि विशेष म्हणजे तुमच्याच परीक्षेमध्ये आलेले प्रश्न या ठिकाणी आणलेले आहेत. बघा ना, पहिला प्रश्न, 2 संख्यांचे गुणोत्तर 3:5 आहे. जर त्या संख्यांचा मसावी 6 असेल तर त्या संख्या कोणत्या आहेत? ज्यावेळेस आपल्याला गणितामध्ये 2 संख्यांचं प्रमाण दिलेलं असतं, म्हणजेच गुणोत्तर दिलेलं असतं आणि मसावी सुद्धा दिलेला असतो, त्यावेळेस तुम्ही मसावीचं प्रमाणासोबत गुणाकार केला तर तुम्हाला त्या संख्या मिळत असतात. जसं की 6 गुणिले 3 केले तर पहिली संख्या मिळेल. 6 दुने 12, 6 त्रिक 18 आपल्याला पहिली संख्या मिळाली. आणि 6 गुणिले 5 जर तुम्ही केले तर 6 पंचे 30 दुसरी संख्या मिळाली. बक्ताशनी म्हटलं तर बक्ताशनी असतं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हा प्रश्न MPSC, तलाठी, जिल्हा परिषद, पोलीस भरती या परीक्षांमध्ये डायरेक्टली विचारला गेलेला आहे. म्हणजे आकडे सुद्धा न बदलता विचारला गेलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात हा पॅटर्न रिपीट झालेला आहे. तर तशाच प्रकारे मी स्वतः एक प्रश्न बनवलेला, प्रत्येक टाईप सोबत मी स्वतः एक प्रश्न बनवलेला असतो. अशा प्रकारची आपण सिरीज चालू केलेली आहे आणि यामध्ये सगळ्या टाईप तुमच्या कव्हर केल्या जाणार आहेत. मुळात तुमच्याच परीक्षेमध्ये आलेले टाईप या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा ना, 2 संख्यांचे गुणोत्तर 4:7 आहे. जर त्या संख्यांचा मसावी 8 असेल तर त्या संख्या कोणत्या आहेत? ज्यावेळेस तुम्हाला संख्याचा गुणोत्तर दिलेलं असतं प्रश्नामध्ये आणि मसावी सुद्धा दिलेला असतो, त्यावेळेस तुम्ही केवळ मसावी सोबत त्या गुणोत्तराचा गुणाकार केला की तुम्हाला संख्या मिळत असतात. जसं की 8 गुणिले 4 जर तुम्ही केली, 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32 पहिली संख्या आपल्याला मिळाली, ती म्हणजे 32 आणि पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बाकी अजून दुसरी संख्या काढायची असेल तर 8 गुणिले 7 तुम्ही केले की तुम्हाला तुमचं उत्तर मिळत असतं. आता पुढचं गणित हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे. 2 संख्यांचे गुणोत्तर 2:3 आहे. आपल्याला 2 संख्यांचं गुणोत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. जर त्या संख्यांचा मसावी 8 असेल तर आपल्याला लसावी आता विचारला गेलेला आहे. ज्यावेळेस लसावी काढायचा असतो ना, मसावी सुद्धा दिलेला आहे आणि गुणोत्तर सुद्धा दिलेलं आहे. फक्त गुणाकार करायचे, जेवढे अंक दिसतात तेवढ्यांची. 2 गुणिले 3 गुणिले 8 म्हणजेच तुम्हाला लसावी मिळणार. 2 गुणिले 3 किती होतात? म्हणजेच गुणोत्तरांचा गुणाकार करायचा आणि जो काय गुणाकार आलेला आहे त्याला मसावीने गुणायचं असतं, त्यावेळेस आपल्याला लसावी मिळत असतो. 3 दुने 6 आणि 6 8 48 म्हणजेच 2 संख्यांचा लसावी मिळाला 48, मसावी मिळाला 8. त्या संख्यांचं प्रमाण आहे 2:3 आणि त्या संख्या जर आपल्याला विचारल्या असत्या तर 8 गुणिले 2 केले तर होतात 16 आणि 8 गुणिले 3 जर तुम्ही केले तर 24 होत असतात. म्हणजेच डिपेंड करते काय प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि हा प्रश्न तलाठी 2016, नगर परिषद 2023 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाल्या ना परीक्षा, त्यामध्ये विचारले गेलेले आहेत. 2-3 शिफ्टमध्ये अशाच प्रकारे प्रश्न विचारला गेलेला आहे आणि एका शिफ्टमध्ये डायरेक्टली अशाच प्रकारचा प्रश्न जो की 2016 मध्ये आला होता तो TCS ने रिपीट केलेला आहे आणि पोलीस भरती याने सुद्धा रिपीट केलेला 2017 मध्ये, 2023 मध्ये. अशा प्रकारे 2 परीक्षांमध्ये म्हणजे 2 वर्षांमध्ये डायरेक्टली आकडे न बदलता हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि अशाच प्रकारचा पॅटर्न जो असतो ना, बदलून बदलून विचारला जात असतो. जसं की मी या ठिकाणी हा प्रश्न बनवलेला आहे. 2 संख्यांचे गुणोत्तर 5:6 आहे. जर त्या संख्यांचा मसावी 4 असेल तर त्यांचा लसावी किती आहे? आपल्याला लसावी विचारला गेलेला आहे. तर सरसकट 5 गुणिले 6 गुणिले 4 केले की तुम्हाला तुमचं उत्तर मिळतं. 2 सेकंद म्हटलं तर 2 सेकंद असतं. जे आपण सुरुवातीला कमिटमेंट करतो ना ती पूर्ण सुद्धा करत असतो. केवळ तुला लाईक ठोकायचं सोन्या. आज गुणोत्तर व प्रमाण या संबंधित कशीही टाईप असू द्या, कोणत्याही परीक्षेमध्ये विचारलेली असू द्या, सगळी कव्हर होणार आहे तुझी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्याला प्रतिसादाची आवश्यकता असते. 6 गुणिले जर 4 केले तर दुसरी संख्या मिळते, 5 गुणिले 4 केले तर पहिली संख्या मिळत असते आणि आपल्याला लसावी मिळेल. विचारला याचा अर्थ 5 गुणिले 6 करा, 6 पंचे 30 आणि 30 गुणिले 4 जर तुम्ही केले तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळते. म्हणजेच त्या संख्यांचा लसावी मिळत आहे. 30 गुणिले 4 केले तर 120 म्हणजे त्या संख्यांचा लसावी आहे 120. त्या दोन्ही संख्यांचं गुणोत्तर 5:6, मसावी आहे 4 आणि त्या दोन्ही संख्या जर आपल्याला विचारल्या असत्या तर 4 पंचे 20 पहिली संख्या आणि 6 चौक 24 दुसरी संख्या. कळलं? पुढे जाऊया. पुढचा आता दुसऱ्या पद्धतीचा प्रश्न आहे. 3 संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे आणि त्यांचा लसावी 2400 आहे. तर मसावी किती आहे? आता आपल्याला मसावी विचारला गेलेला आहे. 3 संख्या आहेत आणि 3 संख्यांचं गुणोत्तर, अरे 3 नाही 100 संख्या असू दे, लोड घेऊ नको, सरसकट सगळ्यांचा गुणाकार करायचा असतो. आणि मुळात तुम्हाला छोट्या छोट्या अंकच दिलेले असतात. हे तुझ्याच परीक्षेमध्ये आलेले. मागच्या व्हिडिओमध्ये एका जणांनी कमेंट केली होती की सर तुम्ही सोपे प्रश्न आणत असता. सोन्या, उगच तुला जर चंद्रावर जायचं असेल आणि मंगळाचा अभ्यास करून दिला जात असेल तर काय उपयोग आहे का? अरे तुझ्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आणलेले तू स्वतः पडताळून बघू शकतो. RRB 2018 मध्ये विचारला गेलेला, पोलीस भरती 2017, तलाठी 2019 आणि माळा 2022 मध्ये एकच प्रश्न आकडे न बदलता विचारला जातोय. आणि हा पॅटर्न जो वारंवार रिपीट होत असेल तर आपल्याला यायला पाहिजे ना. बघ ना, 3 गुणिले 4 म्हणजे 4 8 4 त्रिक 12 आणि 12 पंचे 60 छेदस्थानी लिहून टाका. तिघांचा गुणाकार करायचा असतो आणि तो छेदस्थानी लिहायचा असतो आणि हा भागाकार केला की तुम्हाला मसावी मिळत असतो. हे 0 कट, हे 0 कट, 6 चौक 24 म्हणजेच 40 येणार. 40 आपल्याला त्या 3ही संख्यांचा मसावी मिळालेला. जर आपल्याला 3ही संख्या काढायच्या असत्या तर मग नंतर मसावी गुणिले 3 जर मी केले म्हणजेच 40 गुणिले 3 केले तर होतात किती? 120. मला पहिली संख्या मिळाली. दुसरी संख्या 4 चौक 16 म्हणजे 160
आणि तिसरी संख्या 4 पंचे 20 म्हणजे 200, म्हणजे 120, 160 आणि 200 अशा प्रकारे ह्या 3 संख्या आहेत. यांचा जे प्रमाण आहे ते म्हणजे 3 4 5 आहे. यांचा मसावी आहे तो 40. लसावी जर विचारला तुला सांगितलेलं की या 3ही संख्यांचा गुणाकार करायचा आणि त्यासोबत या संख्येचा सुद्धा गुणाकार करायचा. कळतंय तुम्हाला? तर 3 संख्यांचे गुणोत्तर 2 3 5 आहे आणि त्यांचा लसावी जो आहे तो 900 आहे. तर त्या संख्यांचा मसावी किती आहे तर तेच करायचे गुणिले म्हणजेच 3 दुने 6 आणि 6 पंचे 30 छेदस्थानी लिहून टाका ना 30. हे शून्य कट कर, हे शून्य कट कर. लय मोठा कुटाणा केलेला आहे. तुझ्या पुस्तकामध्ये सुद्धा तुझ्या मास्तराने सुद्धा तेच पुस्तक वाचू तुला लय मोठा कुटाणा करून दाखवलेला आहे. मुळात एवढा मोठा कुटाणा करायची गरजच नसते. कोणतंही गणित आणसान्या. आणि आपण याच युट्यूब चॅनलवर आगामी काळामध्ये गणित व बुद्धिमत्ता यांचे सर्व चॅप्टर सर्व टाईप कव्हर करणार आहोत. मुळात गणिताचे 19 चॅप्टर असतात आणि बुद्धिमत्तेचे 16 चॅप्टर असतात आणि त्यातील सर्व टाईप जरी तू कव्हर केला की नाही त्यांना प्रत्येकाला शॉर्ट ट्रिक आहे. मी जोक करत नाही. आतापर्यंत आपण 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. या व्हिडिओच्या पूर्वी ते व्हिडिओ बघितले नसतील तर ते सुद्धा बघून घ्या. ज्या चॅप्टरमध्ये तुम्ही घाबरताना तेच व्हिडिओ मी अगोदर सुरुवातीला घेतो. हे सुद्धा अनेक विद्यार्थी घाबरत असतात, परंतु लय सोपं आहे हे सोन्या. बघताशनी म्हटलं तर बघताशनी असं किती मोठ्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न असू दे, मी जोक करत नाहीये. तुमचं उत्तर तुमच्या प्रश्नामध्ये जडलेलं असतं. फक्त तुम्हाला शोधण्याची एक ॲबिलिटी असणं गरजेचं असतं. 3 1 3 आणि या ठिकाणी 3 त्रिक 30 येणार. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जर तुम्हाला आता मसावी मिळालेला आहे, जर तुम्हाला या 3ही संख्या काढायची असतील तर 30 गुणिले 2 करा पहिली संख्या मिळेल, 30 गुणिले 3 करा दुसरी संख्या मिळेल आणि 30 गुणिले 5 जर तुम्ही गेले तर तिसरी संख्या मिळेल. पुढे जाऊया. टाईप 2 आता आपल्याला बघायची. या टाईप 2 मध्ये एस बी बरोबर 2 3 म्हणजे गुणोत्तर दिलेले आणि बी सी बरोबर 4 5 आहे. तर ए बी आणि सी यांचं गुणोत्तर विचारलं गेलेलं आहे. लोड घेऊ नको सोन्या, असे प्रश्न लय तुला छळतात. बघ ना हा प्रश्न किती मोठ्या प्रमाणात विचारला गेलेला. अरे तलाठीमध्येच 2015 2016 2019 मध्ये डायरेक्टली रिपीट झालेले आकडे न बदलता आणि 2024च्या 2023च्या वेगवेगळ्या एकूण काहीतरी 58 शिफ्ट झाल्या ना, तर त्या 58 शिफ्ट मध्ये अनेक शिफ्ट मध्ये इथे आकडे बदलून प्रश्न विचारला गेलेला आहे. पोलीस भरतीला सुद्धा 2017ला 2018ला आकडे सुद्धा बदलत नाहीत. ते लोड घेत नाहीत जास्त, फक्त पर्याय वर खाली करत असतात आणि आकडे सुद्धा न बदलता डायरेक्टली तुम्हाला प्रश्न विचारला जात असतो. ए आणि बी यांचं गुणोत्तर आहे 2 3 बरोबर. इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. आणि बी व सी यांचं गुणोत्तर आहे 4 5. आता तुला वेगळ्या पद्धतीने सोडून दाखवलेलं असतं तुझ्या मास्तरांनी, आपल्याला घेणं नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव सोन्या, ज्या वेळेस बीचं गुणोत्तर 3 दिलेलं आहे, बीचं गुणोत्तर 4 दिलेलं आहे, बीचं गुणोत्तर ए सोबत 3 दिलेलं आहे आणि बीचं सी सोबत 4 दिलेलं आहे. याचा अर्थ काय, तर बीचं जे काही नवीन गुणोत्तर येईल त्याला 3 ने सुद्धा भाग जाईल आणि 4 ने सुद्धा भाग जाईल. 100% जाईल. लोड घेऊ नकोस. तेच तुला शोधायचं ना. या ठिकाणी ए आहे, या ठिकाणी बी आहे, या ठिकाणी सी आहे. तर 3 ने पूर्ण भाग जाणारी संख्या आहे ही सुद्धा ठीक आहे, काय अडचण नाहीये. ही सुद्धा आहे, काय अडचण नाहीये. ही सुद्धा आहे, परंतु ही नाहीये, कट करून टाक. पण 4 ने भाग जाणारी संख्या ही आहे का, नाहीये, कट करून टाक. 4 ने भाग जाणारी ही संख्या आहे का, यस आहे, परंतु 4 ने ही भाग जाणारी संख्या आहे का, तर नाही. पण सर मला 3ही संख्या काढायच्या असतील, म्हणजे ए बी सी यांचं गुणोत्तर डायरेक्टली काढायचं असेल तर काय करायचं. तर हे 3 जे दिसत आहेत जसेच्या तसे या ठिकाणी लिहून टाक. तात्पुरता माझा ऐक, लोड घेऊ नकोस. या ठिकाणी हे 4 लिहून टाक. आता यांचा गुणाकार करायचा, यांचा गुणाकार करायचा आणि यांचा गुणाकार करायचा. डिपेंड करतंय तुला कशा प्रकारे प्रश्न विचारला गेलेला होईल तेवढे पर्याय गट करायचे असतात बरं का. शॉर्ट ट्रिक म्हणजेच काय, तर पर्यायाच्या माध्यमातून उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं. त्यालाच जबरदस्त अशी शॉर्ट ट्रिक किंवा स्मार्ट वर्क असं म्हटलं जात असतं. 2 गुणिले 4 येतात किती, 8. त्यानंतर 3 गुणिले 4 म्हणजेच 4 8 4 12 आणि त्यानंतर मग अजून 5 5 15. जर या 3ही संख्यांना कुठल्या एका संख्येने पूर्ण भाग जात असेल तर काटछूट करावी लागेल बरं का तुम्हाला. पण या ठिकाणी 3 कोणत्याही अशा, म्हणजे 3 संख्यांना कोणत्याही अशा एका संख्येने भाग जात नाहीये आणि म्हणून 8 12 15 हेच उत्तर असणार आहे. तशाच प्रकारे पुढचा प्रश्न बनवलेला आहे. ए बी आणि सी यांचं गुणोत्तर दिलेलं आहे बघा. अगोदर ए चं बी सोबतचं गुणोत्तर आहे 11 7. त्यानंतर बी आणि सी या दोघांचं गुणोत्तर आहे 5 19. बस तुला शोधायचे 7 आणि 5 या दोन्ही संख्यांनी भाग जाणारी संख्या. बघ ना या ठिकाणी दिसतंय तुला ए हे आहे बी आणि या ठिकाणी सी आहे. 7 5 35 भाग जातोय आणि 5 ने सुद्धा भाग जातोय, म्हणजेच ही असू शकते बरं का. या ठिकाणी 5 ने भाग जातोय परंतु 7 ने जातोय का, नाही जाते. म्हणजे बी ला म्हणजे 55ला 7 ने पूर्ण भाग जात नाहीये पण 5 ने जातोय, याचा अर्थ हे असूच शकत नाहीये. त्यानंतर 7 ने पूर्ण भाग जात नाहीये आणि 5 ने सुद्धा भाग जात नाहीये, हे कट करून टाका. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा हे सुद्धा कट करावं लागेल. राहिला कुठला, तर पर्याय क्रमांक 1. मी तुला सांगितलं ना बघताशनी म्हटलं तर बघताशनी किती मोठा प्रश्न असू दे.
आता पुढे अजून वेगवेगळ्या टाईप आपल्याला बघायचे आहेत, त्या टाईपमध्ये तुला कळेल की कशा प्रकारे प्रश्न विचारले जात असतात. जर तुला A B C तीनही करायचे असतील तर डायरेक्टली या ठिकाणी 7 लिहून टाक. हे जे 7 आहे या ठिकाणी लिहिले आणि या ठिकाणी 5 लिहून टाक. म्हणजेच मोकळ्या जागा भरायच्या तुला फक्त. आणि त्यानंतर गुणाकार करायचा. 11 गुणिले 5, 7 गुणिले 5 आणि या ठिकाणी 7 गुणिले 19. हा गुणाकार केल्यानंतर तुला तुझं उत्तर मिळतं 11 5 55, 7 5 35 आणि या ठिकाणी येणार यांचं 133 जे या ठिकाणी दिलेलं. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर हे वनसेवा पूर्व परीक्षा 2016 ला विचारला होता. एमपीएससी घेत असते. एमपीएससी गट क मध्ये तोच प्रश्न डायरेक्टली रिपीट झाला होता. नगर परिषदच्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा झाल्या ना, त्यामध्ये 2023 ला हाच प्रश्न आकडे न बदलता विचारला गेला होता. आणि मोस्ट रिपीटेड पॅटर्न आहे, म्हणजेच काय आकडे बदलून विचारला जातोय हा प्रश्न. आणि म्हणून मी तशाच प्रकारचा अजून शोधून आणलेला तुझ्याच परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न तो म्हणजे तलाठी 2016, एमपीएससी वनसेवा 2017, एमपीएससी एसएससी बँकिंग यामध्ये मोठ्या प्रमाणात रिपीट होणारा हा पॅटर्न आहे. आता सुद्धा आपल्याला आता 4 काढायचे आहेत, म्हणजेच A, B, C आणि D असे एकूण 4 गुणोत्तर काढायचे आहेत आपल्याला. म्हणजे 4 संख्यांचं गुणोत्तर करायचं. त्यावेळेस आपल्याला काय दिलेलं 2-3 हे Aचं B सोबतचं गुणोत्तर आहे. B आणि C या दोघांचं गुणोत्तर किती आहे? 1-2 आहे. लिहून टाक ना. आणि त्यानंतर C आणि D यांचं गुणोत्तर 3-4 आहे. लिहून टाक. आणि आता या ठिकाणी 3 ने पूर्ण भाग जाणारी संख्या दिसायला पाहिजे किंवा 3 दिसायला पाहिजे दोघांचं. त्यानंतर या ठिकाणी 2 ने भाग जाणारी किंवा 3 ने किंवा डायरेक्टली तू काय करतो या ठिकाणी हे जे 3 दिसतंय ना हे लिहून टाक. या ठिकाणी अजून एक लिहून टाक 3. या ठिकाणी 1 दिसतंय भरून टाक. या ठिकाणी 2 दिसतंय हे सुद्धा भरून टाक. या ठिकाणी अजून 3 दिसतंय, या ठिकाणी 3 दिसतंय. या सर्वांचा गुणाकार करायचा. 2 1 2 आणि त्यानंतर 3 ने जर गुणलं तर 6 येत असतं. पहिली संख्या जी आहे ती आपल्याला 6 मिळाली, परंतु भाग जात असेल समजा त्याला. त्यानंतर 3 त्रिक 9 या ठिकाणी दुसरी संख्या आपल्याला मिळाली. तिसरी संख्या 3 त्रिक 9, 9 दुने 18 तिसरी संख्या मिळाली आपल्याला. आणि चौथी संख्या 4 ने 8 4 त्रिक 12 आणि 12 दुने 24 म्हणजेच चौथी संख्या सुद्धा आपल्याला मिळाली. आता या 4ही संख्यांना ज्या संख्येने भाग जात असेल त्याने भाग देऊन टाका. म्हणजे काटछूट करावी लागेल. म्हणजे याला 3 ने भाग जातोय, याला सुद्धा 3 ने जातोय, याला सुद्धा 3 ने जातोय, याला सुद्धा 3 ने जातोय. 3 1 3, 3 दुने 6. पहिली संख्या आपल्याला मिळाली 2. या ठिकाणी ही पहिली संख्या मिळाल्यामुळे आपण तिसरा पर्याय कट केला. आता राहिलं हे, तर 3 दुने 6 3 त्रिक 9 म्हणजे दुसरी संख्या मिळाली 3 या ठिकाणी आपण कट केला ना, 3 ने भाग जातो. या ठिकाणी सुद्धा 3 ने भाग जातो. याचा अर्थ तिसरी संख्या आपल्याला मिळाली 6. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर याला सुद्धा 3 ने भाग जातोय. 8 दुने 16 8 त्रिक 24 म्हणजेच चौथी संख्या 8 मिळाली आपल्याला. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. जर A आणि B यांचं गुणोत्तर 3-4 असेल, मी स्वतः बनवलेले A, B, C आणि D यांचं गुणोत्तर 3-4 आहे. बरोबर आहे. त्यानंतर C आणि B आणि C यांचं गुणोत्तर किती दिलेलं आहे? 2-5 लिहून टाक ना. आणि C आणि D यांचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं 1-2. आता फक्त तुम्हाला अंक भरायचे आहेत. या ठिकाणी येणार 4, या ठिकाणी येणार सुद्धा 4, कारण या ठिकाणी 4 असल्यामुळे इथे 4 लिहिले, इथे 4 लिहिले. या ठिकाणी 2 असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा मी 2 लिहून टाकतो. आणि या ठिकाणी सुद्धा मला 5 लिहावे लागतील. पुढे अजून 1 आणि 1. बस अंक भरले. यांचा गुणाकार करा, यांचा गुणाकार करा, यांचा गुणाकार करा, यांचा गुणाकार करा. आणि हा सगळा गुणाकार केल्यानंतर मुळात एवढा कुटाणा करायची गरजच नसते म्हणे. तू बघ ना, हे सगळं भरल्यानंतर तुला इथे असा पर्याय शोधायचा आहे की जो पर्याय 4ही पर्यायांमध्ये नसावा. म्हणजेच या ठिकाणी 4 दिसते, या ठिकाणी 4 दिसते, या ठिकाणी 8 दिसते, या ठिकाणी 8 दिसते. म्हणजे दुसरी संख्या काढून उपयोग नाहीये. बरोबर आहे. किंवा 4 दुने 8 जर तू काढली तर दुसरी संख्या तुला मिळाली नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 कट झाला, पर्याय क्रमांक 2 कट झाला. आता राहिला प्रश्न पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 यांचा. तर 4 पंचे 20 जर तू केले तर इथे मिळतो तुला 20. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. फक्त तुला आकडे भरायचे आहेत, त्यानंतर लगेच तू काढू शकतोस. अख्खी गणितीय क्रिया करायची गरज नसते. जर A/5 बरोबर B/9 बरोबर C/12 असेल, म्हणजेच A चे एकूण 5 तुकडे केले आणि B चे एकूण 9 तुकडे केले तर दोन्ही समानच असतात. आणि त्याचसोबत C चे 12 तुकडे केले तर तीनही समान असणार आहेत. तर अशा वेळेस आपल्याला विचारलं गेलेलं आहे की A-B-C म्हणजे A-B-C या तिघांचंही गुणोत्तर काय असेल. प्रश्न काढत असताना एकदा मला फक्त बघू द्या रेकॉर्डिंग होते का, नाही तर नुसत्या उड्या मारतोय सोन्या मी. 20 मिनिटं झाले राव इथंच. तर बघ, छेदस्थानी 5 दिसतंय, इथे 9 दिसतंय, इथे 12 दिसतंय. म्हणजेच A चे 5 तुकडे केलेले आहेत. म्हणजेच A चे असे 5 पट आपण काढू शकतो. म्हणजेच या ठिकाणी पट दिसते. पट म्हणजेच गुणोत्तर असतो. डायरेक्टली लिहून टाक ना. 9 आणि 12 यांचं गुणोत्तर किती येणार? 5 9 12 येणार.
अशाच प्रकारे सोडवायचं असतं सोने. हे बघ ना गणित किती मोठ्या प्रमाणात विचारला गेलेलं आहे. MPSC गट ब 2015, पोलीस भरती 2019, तलाठी 2017 मध्ये विचारला गेलेला, 3 वेळा आकडे न बदलता रिपीट झालेला आहे तलाठीमध्ये बरं का. 2017च्या वेगवेगळे जे जिल्ह्यांमध्ये झाले होते ना तुमच्या तलाठीच्या जिल्हा निवड समिती घ्यायची, त्यावेळेस आकडे न बदलता विचारला गेलेला आहे हा प्रश्न. आणि विशेष म्हणजे MPSC गट ब मध्ये सुद्धा 2015ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पोलीस भरती सुद्धा MPSC चे प्रश्न रिपीट करत असतो, मी जोक करत नाहीये, तशा प्रकारेच असतं सगळं. त्यामुळे तू MPSC घेणार की पोलीस भरती घेणार की कोणती घेणार, TCS घेणार, IBPS घेणार, याचं लोड घेत जाऊ नको. खरं सांगतोय तुला. पुढचं म्हणजे जर X/6 असेल, Y/9 असेल, Z/12 असेल, म्हणजे हे पटीमध्येच ना, यांचं डायरेक्टली डिवाइड केलेलं, याचा अर्थ पटीमध्ये. तर म्हणून X, Y आणि Z यांचं गुणोत्तर किती येणार? 6, 9, 12 येणार. आता या तीनही संख्यांना एका संख्येने भाग जातो, ती म्हणजे 3, म्हणजे 3 दुने 6, बरोबर आहे की नाही. 3 त्रिक 9, म्हणजेच या ठिकाणी 3 येणार. 3 चौक 12, म्हणजेच या ठिकाणी 4 येणार. म्हणजेच शेवटी जे आपल्याला गुणोत्तर मिळते कटकुट करून, ते म्हणजे 2-3-4 मिळते. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर 2-3-4. तशाच प्रकारे अजून एक प्रश्न आणलेला आहे, कारण तुला समजणार नाही म्हणून मला असं वाटलं अजून एक प्रश्न आणावा. 4, 8, 12 हेच गुणोत्तर येणार आहे. पण जर एखाद्या संख्येने ह्या सर्व संख्या कटत असतील तर काटावी लागत असते. शेवटी जी काय उत्तर येईल ना आपल्याला ते काढावं लागत असतं. जसं की याला 4ने पूर्ण भाग जातो, याला 4ने जातो, याला सुद्धा 4ने जातो. 4 1 4, 4 2 8, 4 त्रिक 12, म्हणजेच 1 2 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचे टाईप लगेच आपण बघूया. पुढचे टाईप बघण्यापूर्वी हेच अशाच प्रकारचे अपूर्णांकांमधील जे प्रश्न असतात तुम्हाला गुणोत्तरामध्ये विचारले जात असतात, त्या संबंधित थोडीशी माहिती घेऊया. तुम्हाला एस बीस सी बरोबर 2-3-4 दिलेले. आणि हा प्रश्न बघा ना, SSC गुप्त वार्ता अधिकारी 2019 मध्ये झाली परीक्षा, तलाठी मोठ्या प्रमाणात शोधून आणलेले सोन्या. फक्त आणि फक्त तुझा प्रतिसादाची आवश्यकता आहे. तुझ्याकडून मला काहीच नको, फक्त लाईक ठोकायचे तुला. आणि या व्यतिरिक्त व्हिडिओ कसा होता या संबंधित सुद्धा प्रतिक्रिया द्यायची. जर लाईक 1000च्या वर गेले, व्ह्यूज 10,000च्या वर गेले आणि कमेंट 200 पार गेल्या की लगेच पुढचा चॅप्टर येईल. आणि सगळे अशाच प्रकारे धुरावून टाकायचं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवायची, जोक करत नाहीये. 2026 मध्ये क्रांती घडवायची गणित व बुद्धिमत्तेमध्ये. एकूण 19 चॅप्टर गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे, एकूण 16 चॅप्टर सरसकट सगळे कव्हर करायचे. फक्त तुझ्या प्रतिसादाची आवश्यकता आहे. आणि तशा प्रकारे तुला कमेंट करायची. बघा, याला सोडत असताना फक्त किमती टाकायच्या तुम्हाला. ए म्हणजे किती आहे रे? 2 आहे. आणि बी म्हणजे किती आहे? 3 आहे. त्यानंतर अजून बी म्हणजे या ठिकाणी 3 दिसतं ना तुला, आणि 4 छेदस्थानी येणार. आणि त्यानंतर सी म्हणजे 4 आहे आणि ए म्हणजे 2 आहे. तू सांग सोन्या, छेदस्थान असेल आणि अंशस्थान दोन्ही कटत असेल तर कट करून टाक. बे 1 बे आणि या ठिकाणी येणार 2. आता कसं सोडवायचं असतं लक्ष देऊन बघ. 2/3 म्हणजेच A/B, त्यानंतर 3/4 म्हणजेच B/C, आणि त्यानंतर C 2/1 येणार. बरोबर आहे. मी तुला सोडवायला देणार नाही. फक्त आणि फक्त गणितीय क्रिया ती अतिशय छोटी करायची असते. फक्त आपल्याला आकडे या ठिकाणी मी मांडलेले आहेत. आता यावेळेस तुला A/B काढायचं असेल त्यावेळेस A/B चा अंशस्थान तो 2 दिसतोय मला. या 2ला 4ने आणि 1ने गुणायचं असतं. फक्त एवढंच करा. 2ला 4 आणि 1ने गुणलं तर तुम्हाला याची किंमत मिळेल. A/B ची किंमत मिळेल. 2 × 4 केले तर होतात 8, आणि 8 × 1 केले तर होतात किती? तर 8च. म्हणजेच मला याची किंमत मिळाली. आता मला B/C ची किंमत काढायची. त्यावेळेस याचं जे छेदस्थान आहे याचा न विचार करता मी यासोबत गुणाकार करणार, यासोबत गुणाकार करणार. कुणाचा? तर या दुसऱ्या पदाचा म्हणजे B/C चा. मला किंमत काढत असताना मी बीचं याच्यासोबत आणि याच्यासोबत गुणाकार करणार. म्हणजेच 3 × 3 केले तर 3 त्रिक 9 होत असतात, तर 9 1 9, म्हणजेच या ठिकाणी येणार किती? 9. आणि शेवटी 2 हे जे आहे याच्यासोबत गुणाकार करायचं आणि याच्यासोबत गुणाकार करायचं, कारण C/A मला काढायचं आहे. तर त्यावेळेस 4 2 8 आणि 8 2 16, 8 त्रिक 24, म्हणजे शेवटी किती येणार? 24 येणार. तुला पर्याय क्रमांक C या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, तिथे जाऊन क्लिक करायचंय फक्त. अशा प्रकारे सोडवायचं असतं. मोठा राडा करायचा नसतो सूत्राच्या माध्यमातून. याला लसावी काढायचा असतो. छेदस्थानचा सगळ्यांचा लसावी काढून देत असतो तुझा मास्तर. आणि लय मोठी गणितीय क्रिया करत असतो बरं का, लय कुठाने करत असतो. तुझ्या पुस्तकामध्ये सुद्धा तशाच प्रकारे दिलेले. इथे फक्त किमती टाका. बघा ना, या ठिकाणी 3 दिसतंय, या ठिकाणी Y म्हणजेच 4 दिसतंय, पुन्हा अजून 4 आहे, आणि Z म्हणजेच किती? 5 आहे. त्यानंतर पुन्हा अजून 5 येणार, आणि X म्हणजे 3 येणार. बस या किमती टाकल्यानंतर 3/4, 4/5, 5
3 ज्यावेळेस तुला पहिलं पद काढायचं असेल तर पहिल्या पदातील अंशस्थानी त्याचा गुणाकार करायचा या खालच्या छेदस्थानासोबत. 3 गुणिले 5 गुणिले 3 जर तुम्ही केले तर तुम्हाला पहिलं पद मिळेल. 5 10 5 त्रिक 15 आणि 15 त्रिक 45 म्हणजेच पहिलं पद येणार 45 आणि म्हणून दुसरा पर्याय कट आणि चौथा पर्याय सुद्धा कट. आता डायरेक्टली मी शेवटचा पद जर काढायचं म्हटलं ना तर 5 गुणिले 5 25 होतात आणि 25 चोक 100 येतात. याचा अर्थ या ठिकाणी 100 दिसते, या ठिकाणी 100 दिसते. आता मधलं पद काढायचंय मला, तर मधलं पद काढण्यासाठी 4 सोबत याच्यासोबत गुणाकार आणि याच्यासोबत गुणाकार करावा लागेल. 4 चोक 16 आणि 16 2 32 16 त्रिक 48 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 माझं उत्तर मिळते. हे असणार 45, हे असणार 48 आणि हे असणार 100. कळते का तुम्हाला? एखादा प्रश्न कळत नसेल तर सांगा बरं का. टाईप 4 आता आपण बघणार आहोत. जर 3A बरोबर 4B बरोबर 5C असेल तर AC किती असणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. नवीन चॅनल असल्यामुळे जास्त मोठा व्हिडिओ बनवता येत नाही मित्रांनो. मला 30 मिनिटाच्या आतमध्येच व्हिडिओ बनवावा लागेल, अन्यथा मी मोठा बनवला की तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यांचा नियम असतो युट्यूबचा. ही वस्तुस्थिती सांगतोय. आगामी काळामध्ये सर्व टाईप आपल्याला कव्हर करायचे आहेत. मुळात आत्तापर्यंत जेवढं कंप्लीट केलेलं आहे त्यामध्ये एकूण वेळ किती झालेला आहे? 26 मिनिटं झालेले आहेत. थोडंसं स्पीडमध्ये घ्यावं लागेल. ज्यावेळेस तुला ए करायचं असेल तर ए झाकायचं. 4 गुणिले 5 केले तर 4 पंचे 20 होत असतात, बरोबर आहे की नाही? याचा अर्थ तुला 20 मिळाले म्हणजे ए मिळालं. ज्यावेळेस तुला बी काढायचंय त्यावेळेस बी झाकायचा. 3 गुणिले 5 केले 5 10 5 त्रिक 15. या ठिकाणी येणार किती? 15. एकदा 10,000 सबस्क्रायबर झाले ना तर पुढे मला लाईव्ह सुद्धा घेता येईल आणि पुढे 1-2 तास सुद्धा घेता येईल, असा काही प्रॉब्लेम नाहीये. पण सुरुवातीला जर मी 1 तासाचा व्हिडिओ अपलोड केला ना तर तो जास्त लोकांपर्यंत जाणार नाही. म्हणजे CTR अतिशय कमी मिळत असतो. हे नियम असतात त्यांचे. त्यामुळे छोटे छोटे व्हिडिओ टाकावे लागत असतात सुरुवातीला. आणि मग नंतर या ठिकाणी हे C मला करायचं असेल तर C झाकावं लागेल 4 गुणिले 3. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त हे करा, काय म्हणतात त्याला, प्रतिसाद द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा मित्रांनो व्हिडिओ. 4 8 4 त्रिक 12 म्हणजे या ठिकाणी किती येणार? 12. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशाच प्रकारचा पुढचा प्रश्न आहे. हा तुम्हाला स्वतःला सोडवायचा आहे. हा मी स्वतः बनवलेला आहे. तुम्हाला ए करायचं असेल तर या दोघांचा गुणाकार करायचा. ज्यावेळेस बी करायचं असेल तर या 5 आणि 2चा गुणाकार करायचा असतो. ज्यावेळेस सी करायचं असेल तर 2 आणि 3चा गुणाकार करायचा असतो. त्यावेळेस तुम्हाला या ABC या तिघांचाही रेशो मिळत असतो. पर्यायातून शोधायचे आणि कमेंट करायची. पुढची टाईप ती म्हणजे टाईप 5वी आहे. बघा 6 आणि 24चा मध्य प्रमाणपद आपल्याला विचारलं गेलेलं आहे. याचाच अर्थ असा असतो की तीनही पद एकमेकांसोबत एकसारखेच त्या ठिकाणी संबंधामध्ये असतात. त्यालाच मध्य प्रमाणपद असं म्हटलं जात असतं. म्हणजे 6 त्यानंतर अजून या ठिकाणी जे पद आहे ते मला माहित नाहीये आणि त्या ठिकाणी 24. 6चा या पदासोबत जो संबंध असतो तशाच प्रकारचा संबंध या दुसऱ्या पदाचा तिसऱ्या पदासोबत असतो. त्याच वेळेस मध्यपद योग्यरित्या निघू शकतं. म्हणजे या दोन्ही संख्यांची एक्झॅक्टली मधली संख्या आपल्याला काढायची असते. पण ती कशी काढायची असते तर डायरेक्टली या दोघांचाही गुणाकार करायचा आणि जे काय गुणाकार आलेला आहे त्याचं वर्गमूळ काढायचं असतं. म्हणजेच काय 24 गुणिले 6 केले तर येतात 144 आणि 144चं वर्गमूळ काढलं तर होतं 12. म्हणजे या ठिकाणी किती येणार? 12. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशाच प्रकारे पुढचा प्रश्न बनवलेला आहे. थोडासा वेगळ्या टाईपचा आहे. आता आपल्याला चतुर्थ प्रमाणपद काढायचंय. म्हणजे पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद आणि चौथं पद यांचं प्रमाण असतं. पण ते कशा प्रकारे असतं? ज्या वेळेस पहिलं पद आणि तिसरं पद यांच्यामध्ये जो संबंध असतो तोच संबंध दुसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यालाच चतुर्थ पद काढता येतं. तशाच प्रकारे येत असतं. पहिलं पद आहे 3, दुसरं आहे 7, तिसरं आहे 15. आता चौथं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. ज्यावेळेस 3 आणि 15 यांना लक्षपूर्वक मी बघितलं तर 15ने म्हणजे 3चे 5 पट आहेत ना, म्हणजेच गुणिले 5. तशाच प्रकारे 7 गुणिले 5 जर तुम्ही गेले तर पुढचं तुम्हाला हे पद मिळेल. 7 35 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढची 6वी टाईप लगेच आपण बघूया. दोन संख्यांचे गुणोत्तर 3/5 असून त्यांची बेरीज 120 आहे तर त्या संख्या कोणत्या आहेत? या दोघांनाही बेरीज करायची, छेदस्थानी लिहून टाकायचं. त्यानंतर तुम्हाला मसावी मिळत असतो आणि मसावी सोबत तुम्ही जर गुणलं तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळते. किंवा दुसरं आहे. दुसरं म्हणजेच काय तर 3 आणि 5 या दोन्ही संख्यांना भाग जाणं गरजेचं आहे. 3ने 45ला पूर्ण भाग जातोय का तर जातोय आणि 5ने 75ला पूर्ण भाग जातोय का तर जातोय. म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. किंवा दोघांचाही गुणाकार करा आणि गुणाकार केल्यानंतर 5 10 5 त्रिक 15. 15ने यालाही भाग जातोय, यालाही भाग जातोय, बाकीच्या संख्यांना जाणारच नाही. म्हणजे डोळ्याने उडवायचे असतात सोन्याने. हे प्रश्न बघ ना, पोलीस भरती 2018 2019 आरोग्य विभाग. थोडंसं अजून वेळ मिळाला असता ना मला तर मी तुला धुरावरून टाकला असता. भाग 2 येईल. प्रत्येक व्हिडिओचा भाग 2 यापूर्वी जेवढे घेतलेले आहेत त्यामध्ये काही राहिलेले प्रश्न असतील तर त्यासाठी विशेष म्हणजे वेगळा भाग 2 येईल. आणि आगामी काळामध्ये अख्खे 1-1 2-2 तासांचे जे व्हिडिओ असणार आहेत त्यामध्ये सगळा पिळून तुझ्या हातामध्ये सार देणार आहे. फक्त तुला लाईक ठोकायचे सोने. या प्रश्नाचं योग्य उत्तर तुला कमेंट करायचे.
त्यासोबत या प्रश्नाचं टाईप 7 याही प्रश्नाचं योग्य उत्तर तुला कमेंट करायचं. आगामी काळामध्ये आपण बघणार आहोत. टाईप 8 याही प्रश्नाचं तुला योग्य उत्तर कमेंट करायचं. पॉज कर, बघून घे. आता हळूहळू टाईप वाढत जातील. काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. धन्यवाद.